जलगांव जिले के भुसावल तालुका से एक बड़ी खबर सामने आई है। यहाँ पारिवारिक विवाद ने एक हत्या का रूप ले लिया है। 12 सितंबर की शाम करीब 7:30 बजे आयान कॉलोनी में हुए इस झगड़े में एक दामाद ने अपने मामा ससुर की हत्या कर दी और ससुर को गंभीर रूप से घायल कर दिया। मिली जानकारी के अनुसार आयान कॉलोनी के रहने वाले सुभान शेख का अपनी पत्नी के साथ कुछ दिनों से विवाद चल रहा था। इसके बाद उनकी पत्नी अपने मामा के घर कंडारी चली गई थी। इसी विवाद को सुलझाने के लिए सुभान के ससुर जमील शेख और मामा ससुर शेख समद उनसे बात करने के लिए आयान कॉलोनी आए थे। बातचीत के दौरान दोनों परिवारों में झगड़ा बढ़ गया। आरोप है कि सुभान शेख ने अपने ससुर और मामा ससुर पर धारदार हथियारों से हमला कर दिया। इस हमले में शेख समद को गहरे घाव लगे, जिसके बाद उन्हें तुरंत ट्रॉमा सेंटर ले जाया गया। हालांकि हालत गंभीर होने के कारण उन्हें गोदावरी अस्पताल रेफर किया गया, लेकिन डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। घटना की खबर मिलते ही डीवाईएसपी संदीप गावित और बाजारपेट पुलिस निरीक्षक राहुल वाघ तुरंत मौके पर पहुंचे और आरोपी सुभान शेख को गिरफ्तार कर लिया। फिलहाल पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। भुसावळमधील जे आयन कॉलनी आहे यात सुभान शेख आणि त्याची पत्नी हे 4-5 वर्षापूर्वीचं लग्न झालं आहे, परंतु त्यांची कौटुंबिक वाद होते। ते सोबत राहतानाही ती पत्नी कधी भांडणामध्ये पुन्हा तिच्या घरी जात होती, पुन्हा येत होती। आज दुपारी देखील त्यांच्यात काहीतरी कौटुंबिक वाद झाला, त्याच्यामुळे ती पत्नी घर सोडून तिच्या मामाच्या घरी गेली होती। त्याच्यानंतर त्या पत्नीचे वडील आणि तिचा मामा असे या जावायला समजवण्यासाठी त्याच्याकडे आला असता त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि त्या भांडणातून जावाईने तिच्या वडिलांना व तिचे जे मामा आहेत त्यांना मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीमध्ये तिचे मामा हे मयत झालेले आहेत आणि तिच्या वडिलांना देखील डोक्याला जखमा झालेल्या आहेत। त्यांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये जावाईसोबत अजून कोणी इतर आरोपी आहेत का त्याचाही शोध सुरू आहे। सध्या जावाईला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे। मयत झालेला हा समद शेख इस्माईल राहणार कंडारी इथला आहे। सुभान आहे जो जावाई, त्याला ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे। जखमी तिचे वडील आहेत शेख जमील शेख ठाकूर, यांच्या डोक्याला मार लागलेला आहे। ते चांगलं आहे, ते जखमी आहेत। ते आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे। अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते हे तपास चालू आहे। आता ते तपासाची प्रक्रिया चालू आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत।